मी सहानुभूतीपूर्वक विचार करायला सांगतोय की आम्ही संप काळातील जो पगार आहे सहानुभूतीने आम्हाला द्या। आता तडजोड करायची गरज आहे का? आपण मागितलं होतं का 7,000? कोण सांगितलं 7,000 देतो म्हणून? आरोग्यमंत्री तानाजी सावंत ना, काय नाव त्यांचं? अरे नावासारखं तरी काम करा। आणि 10,000 आपण मागितलं, 6,200 ते आपल्या भगिनी घरात बसले। आपण म्हणतोय काही भगिनी आहेत त्यांना मी काही दोष देत नाही, जे आलेले आहेत त्यांना आपण काही सांगून काही उपयोगाचं नाही। ते आपल्या बरोबर आहेत, ते आपल्या खांद्याला खांदा लावून लढतायत। 10,000 रुपये तुम्ही परत घोषणा केलात आणि तुमच्या खात्याच्या सचिवांनी आम्हाला सांगितलं मी प्रस्ताव तयार केलेला आहे आणि तो कॅबिनेटला पाठवतोय, म्हणून आपण आंदोलन मागे घेतलं। बरोबर? आता आंदोलन मागे घेतलं आणि आता सरकारने म्हणायला सुरुवात केली आरोग्य मंत्र्यांनी घोषणा करताना आम्हाला विचारलं नाही। कोणाला विचारायची गरज आहे? या देशामध्ये जे कायदे आहेत, या देशामध्ये जो संविधान आहे, ज्या घटनादत्त अधिकार आहे, त्या घटनेप्रमाणे प्रत्येक खात्याचा प्रमुख हा त्या खात्याचा मंत्री असतो आणि त्याला मार्गदर्शन मिळावं यासाठी सहकार्य करणारा त्या खात्याचा सचिव असतो। बरोबर? तुम्ही बोला, मी एकटा नाही बोलणार। बरोबर आहे की नाही? नाहीतर उगी मी इथं काहीतरी भाषण करतोय, तुम्ही आपल्या गप्पा मारताय, मी निघून जातोय असं नाही। आपलं आंदोलन कशावर आधारित आहे मी तुम्हाला सांगतो। आरोग्य खात्याच्या मंत्र्यांनी सांगितलं मी देतो, त्याला जोड म्हणून सांगतो। साताऱ्यामध्ये माननीय मुख्यमंत्री गेलेले होते, सातारा जिल्ह्याच्या त्यांच्या गावाकडच्या त्या आपल्या आशा आणि गटप्रवर्तक भगिनी त्यांना भेटले। त्यांनी त्यांच्या समोर फोन करून सांगितलं यांचा प्रस्ताव कॅबिनेट पुढे घ्या। म्हणजे त्यांचंही अभिनंदन, मुख्यमंत्र्याचं त्यांनी आपला प्रस्ताव घ्यायला सांगितलं आणि तानाजी सावंताचं सुद्धा अभिनंदन। मग हा प्रस्ताव कॅबिनेट समोर जायला कोण अडवलं मला माहित नाही। मी कोणाचं नाव घेणार नाही, याच्यासाठी नाही की मी त्यांना भीतो, मी कोणालाही भीत नाही। पण ज्यांनी कोणी हा जी आर आपला अडवलेला आहे, ज्यांनी कोणी प्रस्ताव अडवलेला आहे आणि त्याची जर मुजोर असेल, त्याला घमंड असेल आपल्या पैशाची, या 70,000 आशा आणि 3,000 गटप्रवर्तक या ठिकाणावर मी आव्हान देतोय, 1 रुपया जरी तुम्ही कमी केला, लोक